नाव नेहा आहे. वय आता 29 वर्ष झाले आहे. पण लोक अजूनही म्हणतात की मी 24-25 वर्षांची दिसते. काळे दाट केस कमरापर्यंत लांब, मोठाले डोळे, गुलाबी ओठ आणि आकर्षक व्यक्तिमत्व. अरे, तुम्ही स्वतःच समजून घ्या. अरे, तुम्ही स्वतःच संघर्ष करते ते. तेव्हा रुग्णांच्या नजरा माझ्या चेहऱ्यावरून खाली सरकतात. मी डॉक्टर आहे. गावाजवळच्या छोट्या शहरात माझी ओळख थोडी वेगळी आहे. बोलताना हलकेच हसल्यास लोक म्हणतात, "दीदी, तुमच्या हास्यात काहीतरी वेगळी मिठास आहे." हीच मिठास माझ्या कथेचा पहिला चमचा आहे. चाखाल तर गोड वाटेल, पण गिळाल तर घशातच अडकेल. आज सकाळची गोष्ट आहे. मी क्लिनिक उघडून आत बसली होतो. बाहेर उन्हाचा तडाखा होता, पण आत पंखा हळूहळू फिरत होता. तेव्हाच दार उघडले आणि तो आला. त्याचे नाव अर्जुन. वय सुमारे 32 वर्ष, रुंद खांदे, चेहऱ्यावर हलकी दाढी आणि डोळे असे की पाहताच वाटते की काहीतरी लपून ठेवले आहे. त्याने म्हटले, "डॉक्टर साहेबा, माझ्या कमरेला इसाहान दुखत आहे. रात्रभर झोप येईना." मी हसत म्हटले, "बसा अर्जुन. आधी कपडे वर करा, बघू कुठे त्रास आहे." मी हातमोजे घातले. त्याची शर्ट वर केली. त्याच्या पाठीवर घाम चमकत होता. मी बोटे फिरवली हळूहळू मौगतीने. तो श्वास रोखून बसला होता. मी विचारले, "इथे दाबले तर?" त्याने म्हटले, "हो दीदी." मी हलकेच दाबले तर तो किंचाळला. मी म्हटले, "अर्जुन, तुमच्या स्नायू खूप घट्ट झाल्या आहेत." रोज ट्रॅक्टर चालवताना तो हसला. "हो दीदी, शेतात दिवसभर वाकून काम करतो. पण आज असं वाटतंय की कोणी आतून ओढतंय." मी विचार केला, आतून ओढणे हेही माझे काम आहे. दुखणे बाहेर काढणे. मग मी म्हटले, "बेडवर झोपा. मी थोडे तेल लावून मालिश करून देते." दुखणे लगेच निघून जाय झोपला. मी तेलाची बाटली उघडली. गरम तेलाचा सुगंध खोलीत पसरला. मी त्याच्या कमरेवर तेल ओतले. हळूहळू जणू कोणी रेशमी धागा ओढत असावं तसं माझ्या बोटा सरकत होत्या. तो डोळे बंद करून झोपला होता. त्याने म्हटले, "नाही दीदी, आई शोधत आहे." मी हसत म्हटले, "छान. अजून कोणी तुला पकडू शकले नाही." तो लाजला. "पकडणारी तर तुमच्यासारखी हवी." मी हास्य रोखले पण मनात हलकी गुदगुदी झाली. मालिश करताना मी त्याच्या कमरेखाली हात घालून दाबले. तो चमकला, "दीदी, थोडे खाली." मी म्हटले, "अरे, दुखणे इथपर्यंत पसरले आहे, घाबरू नकोस." माझ्या बोटा त्याच्या मांडीच्या काठापर्यंत पोहोचल्या. तो श्वास वेगाने घेऊ लागला. मी विचार केला, आता घाम यायला लागला. मी आणखी तेल ओतले. आता टाळणी त्याच्या त्वचेवर सरकत होती, गोलाकार वर खाली. तो बोलला, "दीदी, तुमचा हात जादू करतो." मी म्हटले, "जादू तर अजून बाकी आहे अर्जुन." मग मी त्याला म्हटले, "आता पलट." तो थोडा संकोचला. मी पुन्हा म्हटले, "पलट ना." पाठ सोबत पोटी बघावे लागेल." तो हळूहळू पलटला. त्याचे डोळे माझ्या डोळ्यात होते. मी त्याच्या पोटावर तेल ओतले. माझ्या बोटा नाभीभोवती फिरू लागल्या. तो बोलला, "दीदी, हे तर खूप गुदगुल्या करतं." मी हसत म्हटले, "गुदगुल्या नाही, दुखणे दूर करण्यासाठी." माझे हात खाली सरकत होते, बिलकुल काठावर. तो श्वास रोखून पाहत होता. मी म्हटले, "अर्जुन, तुमच्या नसा खूप उंच झाल्या आहेत. त्या सुधाराव्या लागतील." त्याने म्हटले, "सुधारून टाका दीदी, पूर्ण सुधारून टाका." आता खोलीत फक्त पंख्याचा आवाज आणि आमचे श्वास होते. मी त्याच्या पॅन्टच्या बेल्टवर बोट ठेवली. फक्त स्पर्श, तो चमकला. मी म्हटले, "अरे, बेल्ट सैल करा, नस दाबली गेली असेल." तो स्वतः सैल करू लागला. मी आणखी तेल ओतले. माझ्या बोटा आता त्याच्या मांडीच्या आतल्या भागावर होत्या. तो हळूहळू किंचाळत होता. मी विचारले, "दीदी, आता दुखणे कुठेही दुसरीकडे गेले आहे?" मी हसत म्हटले, "कुठे दुसरीकडे दाखवा जरा." तो लाजला. मी म्हटले, "घाबरू नकोस. मी डॉक्टर आहे. सगळे बघते." त्याने हळूहळू पॅन्ट थोडी खाली केली. मी पाहिले त्याच्या अंडरवेअरवर तेलाचा डाग. मी हसत म्हटले, "अरे, तेल इथपर्यंत पोहोचले." त्याने म्हटले, "दीदी, तुमचा हात." मी म्हटले, "हात तर अजून थांबला नाही." मी बोटे फिरवली, बिलकुल काठावर, आत गेली नाही. तो श्वास वेगाने घेऊ लागला. मी म्हटले, "अर्जुन, तुमच्या नसा खूप गरम आहेत, त्या थंड कराव्या लागतील." मग मी फ्रीजमधून आईस पॅक काढले. थंड पॅक त्याच्या मांडीवर ठेवले. तो थरथरला. मी म्हटले, "आता गरम आणि थंड दोन्ही लावते." मी एका हाताने आईस पॅक दाबले, दुसऱ्या हाताने गरम तेल. तो मधोमध अडकला होता, गरम आणि थंडमध्ये. त्याने म्हटले, "दीदी, हे काय करत आहात?" मी म्हटले, "इलाज आहे, बस इलाज." पण माझे डोळे शरारत करत होते. आता मी त्याला म्हटले, "अर्जुन, एक एक्सरसाइज करावी लागेल. उभा राहा." तो उभा राहिला. मी म्हटले, "माझ्यासमोर उभा राहा, पाय पसरवा." तो उभा राहिला. मी त्याच्यासमोर गुडघ्यावर बसले. माझे डोळे त्याच्या पोटासमोर. मी म्हटले, "आता मी तुमची कमर धरते, तुम्ही वागता." मी त्याची कमर दोन्ही हातांनी धरली. माझ्या बोटा त्याच्या त्वचेत खुपसल्या. तो वाकला. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आला.
मी त्याचा श्वास माझ्या गालावर जाणवला. मी म्हटले, आता सरळ व्हा. तो सरळ झाला. मग मी म्हटले, आता माझी कमर धरा. तो संकोचला. मी म्हटले, धरा ना, मीही वागते. त्याने माझी कमर धरली. त्याचे हात गरम होते. मी वाकले. माझा कोट वर गेला. माझ्या शर्टचा काठ दिसू लागला. तो पाहत राहिला. मी म्हटले, अर्जुन तुमचा हात का थरथरतो? त्याने म्हटले, दीदी तुम्ही खूप सुंदर आहात. मी हसत म्हटले, सुंदरपणा ही इलाजात मदत करते. मग मी त्याला म्हटले, आता माझ्या खांद्यावर हात ठेवा. मी तुम्हाला स्ट्रेच करवते. त्याने ठेवले. मी त्याचा हात हळूहळू दाबला. तो माझ्या खांद्यावरून खाली सरकू लागला. मी म्हटले, थांबा. इथेच थांबायचे आहे. पण त्याचा हात थांबला नाही. मी चमकून पाहिले. तो लाजला. मी म्हटले, अर्जुन चुकीच्या जागी दाबलं. त्याने म्हटले, सॉरी दीदी. मी हसत म्हटले, काही हरकत नाही. कधी कधी नसा गुंततात. मग मी त्याला बसवले. मी त्याच्या बाजूला बसले. बिलकुल जवळ. माझी मांडी त्याच्या मांडीला लागली. मी औषधे लिहिली. पण लिहिताना माझा हात त्याच्या हाताला टक्कर देत राहिला. मी म्हटले, अर्जुन हे औषध रात्री लावायचे आहे. कोणी लावेल? त्याने म्हटले, एकटा आहे दीदी. मी म्हटले, तर मी उद्या घरी येईन. स्वतः लावून देते. तो खुश झाला. मी म्हटले, पण एक अट आहे. आईला सांगून ठेवा की डॉक्टर येणार आहे. नाहीतर गावकरी काय म्हणतील? तो हसला, सांगतो. त्यानंतर मी त्याच्या घरी गेले. त्याची आई दार उघडली. म्हणाली, बेटी तू तर परी आहेस. मी आत गेले. अर्जुन खोलीत होता. आई चहा बनवायला गेली. मी दार बंद केले. अर्जुन बिस्तरावर झोपला होता. मी म्हटले, कपडे काढ. तो काढू लागला. मी तेल गरम केले. यावेळी मी माझा कोट काढून टाकला. फक्त टॉप आणि स्कर्ट. मी त्याच्यावर वाकले. माझे केस त्याच्या चेहऱ्यावर पडत होते. मी तेल ओतले. माझ्या बोटा पुन्हा नाचू लागल्या. तो बोलला, दीदी हा पूर्ण कोर्स करावा लागेल. मी त्याच्या छातीवर तेल ओतले. माझ्या बोटा त्याच्या छातीच्या केसात गुंतल्या. तो श्वास वेगाने घेऊ लागला. मी म्हटले, अर्जुन तुमची धडधड खूप वेगवान आहे. त्याने म्हटले, दीदी तुम्ही जवळ आहात ना? मी हसत म्हटले, जवळ तर आणखी येईन. मी त्याच्यावर अधिक वाकले. माझी छाती त्याच्या छातीला लागण्याच्या जवळ होती. तेव्हाच दार ठोठावले. आई चहा घेऊन आली. मी लगेच दूर सरकले. आई म्हणाली, बेटा चहा प्या. आम्ही तिघे बसून चहा पिऊ लागलो. आईने विचारले, नेहा बेटी तू लग्न का करत नाहीस? मी म्हटले, आई चांगला मुलगा मिळाला नाही. अर्जुन चुपचाप हसला. रात्री मी घरी परत आले. झोपताना विचार केला, हा अर्जुन काही वेगळा आहे. त्याच्या डोळ्यात काहीतरी होते जे मला ओढत होते. तो रुग्ण आहे. तरीही मनात हलकी हालचाल होती. पुढील काही दिवस आम्ही रोज भेटत राहिलो. कधी क्लिनिकमध्ये, कधी त्याच्या घरी. प्रत्येक वेळी मालिश, प्रत्येक वेळी थोडे अधिक जवळ. एक दिवस मी म्हटले, अर्जुन आता तू मला मालिश करायला शिक. तो हसला. मी झोपले. त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला. त्याचे हात थरथरत होते. मी म्हटले, घाबरू नकोस, दाब. तो दाबू लागला. माझे श्वास वेगवान झाले. मी डोळे बंद केले. त्याचा हात खाली सरकू लागला. मी म्हटले, अर्जुन बस. तो थांबला. मी पलटून त्याचा हात धरला. बोलले, तू समजतोस ना? त्याने म्हटले, समजतो दीदी, पण मन मानत नाही. मग एक दिवस पाऊस नव्हता. वीज गेली नव्हती. पण काहीतरी दुसरे घडले. मी क्लिनिकमध्ये एकटी होते. अर्जुन आला. बोलला, दीदी आज दुखणे पुन्हा सुरू झाले. मी म्हटले, आज काही नवीन ट्राय करतो. मी एक मशीन काढले. इलेक्ट्रिक स्टिम्युलेटर, छोटे छोटे पॅड्स. मी त्याच्या छातीवर लावले. करंटची हलकी झिणझिण. तो थरथरला. मी म्हटले, आता तू माझ्यावर लावा. मी माझा टॉप वर केला. त्याने पॅड्स माझ्या कमरेवर लावले. मी मशीन ऑन केले. हलका झटका. मी ओरडले, अरे अर्जुन. तो घाबरला. मी हसले. मजा करत होते. बरे वाटते. मग आम्ही दोघे हसू लागलो. मी मशीन बंद केले. आम्ही आमने सामने होतो. माझे डोळे त्याच्या डोळ्यात. मी हळूहळू म्हटले, अर्जुन तू माझ्यासाठी काय आहेस? त्याने म्हटले, दीदी तू माझे सर्व काही आहेस. मी त्याचा हात धरला. आम्ही जवळ आलो. आमचे ओठ फक्त 1 इंच दूर. तेव्हाच माझ्या खिशात फोन वाजला. हॉस्पिटलकडून इमर्जन्सी कॉल. मी दूर सरकले. बोलले, चल नंतर. त्यानंतर आम्ही दोघे समजलो की आमच्यात काहीतरी आहे, पण अजून वेळ नाही. मी त्याला औषधे दिली. तो ठीक झाला. पण आता तो माझा मित्र बनला होता. कधीतरी येतो, चहा पितो, गप्पा मारतो. गावकऱ्यांना वाटे की डॉक्टर साहेबांचा खास रुग्ण आहे. एक दिवस त्याने म्हटले, दीदी मी लग्न करू इच्छितो. मी विचारले, कोणाबरोबर? तो लाजला. तुला माहीत आहे. मी हसत म्हटले, तर आईला सांग. त्याने आईला सांगितले. आई माझ्या घरी आली. माझ्याशी बोलली. मग सगाई झाली. लग्नाची तारीख निश्चित झाली. लग्नाच्या दिवशी मी वधू बनले. तो वर मंडपात जेव्हा मी त्याच्याजवळ बसले, त्याने कानात म्हटले, दीदी आज दुखणे बिलकुल नाही. मी हसत म्हटले, आता तर आयुष्यभर मालिश करेन. लग्न, फेरे, जोडी, हास्य सगळे धुळीत. आता फक्त 30 सेकंदांचा ट्विस्ट.
मंडपात मी अर्जुनच्या कानात फुसफुसले, आज दुखणे नाही ना. तो हसला. मग त्याने माझ्या कानात म्हटले, दीदी दुखणे तर तू आहेस. मी हसून पडले. तेव्हाच त्याने माझ्या हातात काहीतरी ठासले. एक पेनड्राईव्ह बोलला, घरी जाऊन बघ. मी लॅपटॉप उघडला. पेनड्राईव्ह आत घातली. एक फोल्डर. नेहा रिअल एपिसोड प्ले केले. स्क्रीनवर मीच पण 6 महिने आधीच्या क्लिनिकच्या बेसमेंटमध्ये टेबलावर झोपलेली, तोंडावर मास्क आणि समोर उभा अर्जुन. पण अर्जुन नव्हता, त्याच्या हातात सिरिंज. व्हिडिओमध्ये आवाज आला माझाच. ऑपरेशन सुरू. सब्जेक्ट नेहा शर्मा. प्रोसिजर मेमरी ट्रान्सफर डोनर अर्जुन. रिसिव्हर क्लोन बॉडी. उद्देश नेहाला मारून तिची जागा घेणे. मी ओरडले कारण व्हिडिओमध्ये जुनी नेहा मरून गेली आणि नवीन नेहा. मी उठले, अर्जुनचे डोळे माझ्या डोळ्यात. व्हिडिओ संपला. शेवटची ओळ, आता तू नेहा आहेस पण खरा अर्जुन तुझ्या आत आहे. प्रत्येक रात्री जेव्हा तू झोपतेस तेव्हा तो जागा होतो आणि म्हणतो, दीदी आता माझी वारी. मी माझे पोट स्पर्श केले. आत काहीतरी हलत होते. आरशात पाहिले. माझे डोळे अर्जुनचे. दार उघडले. अर्जुन आत आला. बोलला, झोप गेली होतीस दीदी. मी हसत म्हटले, नाही, आता जागी झाले आहे. आणि मी त्याचा गळा दाबला, म्हणत, आता तू कायमचे झोप. प्रकाश बंद झाला. आता मी एकटी अंधारात बसले आहे. माझ्या आत 2 जीव, 2 आठवणी, एक संघर्ष जो कधीही संपणार नाही. आम्ही दोघांनीही व्यावसायिक सीमा ओलांडल्या. इच्छांना लगाम न लावता प्रेमाच्या नावाखाली पुढे गेलो. परिणाम हा की आता फक्त पश्चात्ताप आणि ही अंतर्गत युद्ध. कदाचित जर वेळीच आम्ही थांबलो असतो, सीमा राखल्या असत्या, तर ही कथा वेगळी असती. पण आता उशीर झाला आहे. ही आमची कथा, ज्यात इच्छांच्या अनियंत्रित प्रवाहाने सगळे काही उद्ध्वस्त केले.